याला तबला आणून द्यायला पाहिजे होता. शेंगदाणे का ₹10. नमस्कार मित्रांनो, आज आपण चाललेलो आहे सिंहगड आणि आपल्यासोबत आहे अथर्वा, वैभव आणि अक्षय भाऊ. काही कारणास्तव अक्षय भाऊ ब्लॉग काढणार नाही आहे, थोडं आजारी असल्यामुळे. तर आपण आता आहे खडकवासला आणि आत्ता आपला प्रवास असणार आहे खडकवासला ते सिंहगड. तर चला तर बघूया आपण सिंहगड. तर चला तर आपण आलेलो आहे सिंहगडच्या पायथ्याशी आणि सिंहगडला जायला 2 रस्ते आहेत. एक पायवाटे आणि एक डायरेक्ट आपण गाडी घेऊन पण सिंहगडच्या वरती जाऊ शकतो. तर आता आमचा नेमका प्रवास चालू झालेला आहे. अक्षय भाऊ, कसा वाटतं प्रवास? आता स्टार्ट झालाय तर छान वाटतं. चला तर मित्रांनो, आपण चाललो आज सिंहगड. सिंहगड किल्ल्याच्या पायथ्याला विविध प्रकारचा भाजीपाला, रानमेवा आणि फळे विकली जातात. वाटते सिंहगड ते गाडीला किक मारायची आणि डायरेक्ट गडावरती गाडी लावायची, ते नवं माय. पहिल्या सिंहगड किल्ल्याचा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी पुणे महानगरपालिका आणि वन विभाग एकत्रितपणे काम करतात. त्यांच्यासाठी धन्यवाद. काय वाटतं आप्पा, आपण अजून अर्धा गड पण नाही चढलोय तरी दम लागतो आपल्याला. म्हणजे आजच्या ह्या पिढीला तुला काय सांगायचंय? हायब्रिड जेवण कमी जेव्हा फळं जास्त का, पाणी प्या, पाणी प्या, नाहीच काय भेटलं शेंगदाणे का. उन्हामुळे आम्हाला खूप घाम येते चक्कर आली का नाही रे येतोय. आणि अक्षय नेहमीप्रमाणे आणि खालीच आहे, अजून यायचं आहे. तो बघ, तो आला बघ त्या दुकानाच्या मागे. आता आम्ही आलेलो आहे सिंहगडच्या शेवटच्या टप्प्यात. आणि खूप अवघड आहे असं नाही म्हणू शकत. केलं तर काय. आणि मागं बघा, आणि जो रांगडा वगैरे दिसतो ना सगळ्यात पाठीमागे, तो अक्षय. 90 डिग्रीच्या कोणावर चढतो आमचा रांगडा गडी. छोटी गोष्ट नाहीये पब्लिक. पडशील भाऊ, पडशील. दीड तासाच्या प्रवासानंतर आम्ही पोहोचलोय पुणे दरवाजा 1 जवळ. आता आपण पोहोचलोय सिंहगड. कुठे पोहोचला अथर्वा? सिंहगड पुणे दरवाजा. सिंहगडच्या मेन दरवाजाला आलो आपण. याला तबला आणून द्यायला पाहिजे होता. जवळपास आपल्याला 1 ते 1.5 तास गेला बरोबर. रोडच्या ह्याच्यात या किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे नरवीर तानाजी मालुसरे यांनी आपल्या प्राणाची आहुती देऊन हा किल्ला जिंकलेला आहे. सिंहगडावर पुणे दरवाजापासून आत प्रवेश केल्यानंतर डाव्या हाताला काही अंतरावर या पांगा पाहायला मिळतात.
आता आपला रस्ता कुठला असणार आहे? कल्याण दरवाजा. कल्याण दरवाजा. आणि कल्याण दरवाजा बघितल्यानंतर आम्ही थेट आमच्या पोटाची सोय करणार आहे, म्हणजे भेळ वगैरे बनवणार आहे. आणि भेळचे कार्यकर्ते आहे अथर्वा, लिंबू पिळण्याचे कार्यकर्ते आहे वैभव, नाही मी फक्त खायचं. आणि कांदा चिऱ्याचे कार्यकर्ते अक्षय भाऊ कुंभारे, आणि मिक्स करायचे कार्यकर्ते मी स्वतः. तर तुम्हाला पुढे दाखवू. आता आपण चाललेलो आहे नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधीकडे. जय शिवाजी. इसवी सन 1670मध्ये कोंढाणा म्हणजे आत्ताचं सिंहगड जिंकताना तानाजींनी प्राणाची आहुती दिली. त्यांच्या बलिदानाची आठवण म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी येथे ही समाधी बांधली. महाराजांना आहुती दिल्याची बातमी कळताच मुखातून हे अजरामर वाक्य पडले, गड आला पण सिंह गेला. लग्नाची ऑर्डर घेतलं जाईल. अरे तवरी तू घेत असून घेऊन घे व्हिडिओ बाहेर. अरे पहिले हे तर करू दे ना. पहिले काही अक्षय भेळ भंडार. आता आमचं नियोजन चालू आहे. आता आम्ही ही भेळ वगैरे बनवणार आहे, आणि भेळ आणि निंबू सरबत. तर अक्षय भाऊनी बनवलेलं आहे निंबू सरबत. बरोबर नाही 10 रुपये 10 रुपये. येथे भगवान भैरव आणि देवी भैरवी यांची मूर्ती आहे. या मंदिराचे बांधकाम अतिशय प्राचीन असून ते हेमाडपंथी शैलीतील असल्याचे जाणवते. आता आमचे नाश्ता झालेला आहे, मजबूत नाश्ता झालेला. भेळ वगैरे आम्ही स्वतः घरनं आणलेलं आहे, आणि नाश्ता करून आता आम्ही पुढचा प्रवास परत चालू केलेला आहे. तर आता आम्ही आहे हत्तीतळे. हे आहे देव टाके. कितीही कडक उन्हाळा असला तरी या टाक्यातील पाणी कधी आटत नाही. आजही गडावर येणारे हजारो पर्यटक या टाक्याचे पाणी पितात, आणि अतिशय शुद्ध, गोड आणि थंड आहे. तर आम्ही आलेलो आता कल्याण दरवाजाच्या पायथ्याशी. आम्ही बांधकाम चालू असल्यामुळे तिथे बंदी घातलेली आहे. आणि आता तर आम्ही कल्याण दरवाजा बघून आम्ही आता झुंजार बुरुजला चाललेलो आहे. चला. ही माची अत्यंत मजबूत असून शत्रूवर लक्ष ठेवण्यासाठी तिचा वापर केला जात असे. आता आम्ही आलेलो आहे झुंजार बुरुजला.
आता आपण आलेलो आहे तानाजी कड्याला आणि खुला रंगमंच बघू शकता तुम्ही. सिंहगड किल्ल्यावर स्वराज्याचे तिसरे छत्रपती आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे धाकटे चिरंजीव छत्रपती राजाराम महाराज यांची समाधी आहे. तर चला तर आपण समाधीकडे जाऊया. राजाराम महाराजांचा मृत्यू 2 मार्च 1700 रोजी सिंहगड किल्ल्यावर झाला. जिंजीच्या वेढ्यातून सुटल्यानंतर त्यांनी मुघलाविरुद्ध लढा सुरू ठेवला होता, परंतु प्रकृती अस्वास्थ्यामुळे वयाच्या अवघ्या 30व्या वर्षी त्यांचे निधन झाले. लोकमान्य टिळकांचे विश्रामधाम बघू शकता तुम्ही. लोकमान्य टिळकांनी 1890 मध्ये हा बंगला रामलाल नंदराम नाईक यांच्याकडून खरेदी केला होता. ते अनेकदा उन्हाळ्यात विश्रांतीसाठी येत असे. आता आपण चाललेलो आहे तोफखाना. तोफखाना आणि दारुगोळा कोठार ही अत्यंत महत्त्वाची ऐतिहासिक ठिकाणे आहे, जी स्वराज्याच्या संरक्षणासाठी वापरली जात असत. तुम्ही सिंहगडला जर गाडी घेऊन आलात तर खाली पार्किंगची सोय सुविधा केलेली आहे. नमस्कार मित्रांनो, आता आपण संपूर्ण सिंहगड बघितलेला आहे आणि आपण बऱ्यापैकी आपण सिंहगडचे पॉईंट पण बघितलेले आहे. तर या ब्लॉगचा आपण शेवट करणार आहे. म्हणजे तर आपलं चॅनल आहे द ट्रॅव्हल्स कट्टा आणि खूप दिवसानंतर आपला द ट्रॅव्हल्स कट्टाला आपला व्हिडिओ पडणार आहे. तर त्याच्यामुळं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जेवढं जास्त शेअर करतील तेवढं शेअर करा. धन्यवाद. रामकृष्ण. आणि बरेचसे लोक आता मी आमच्या मित्रांनी ठरवलं की आज पायदळच जायचं. तर पायदळचा अनुभव खूप छान आणि मेन म्हणजे पायदळमध्ये विदेशी पर्यटक पण सुद्धा पायदळनी येतात. म्हणजे सिंहगड आहे बघण्यासारखं आहे. लोक म्हणजे येतात, आवडीने येतात आणि आम्ही पण असं पायदळ प्रवास केलेला आहे आणि मग आम्हाला खूप छान वाटलेलं आहे. तर त्याच्यामुळे तुम्ही पण येऊ शकता, नक्की विजिट करा. हे छायाचित्र बघून तुम्हाला काय वाटते ते कमेंटमध्ये सांगा आणि हो, आपलं द ट्रॅव्हल्स कट्टा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.